अन्यथा ऑफिस फोडू, वंचितची धमकी, नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर चे नारे, जळगाव जामोदमध्ये वंचित आक्रमक. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला आज 6 एप्रिल 2026 रोजी वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोदच्या वतीने निदर्शने देऊन सरकारचा निषेध करून तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई थांबवावी, गॅस सिलेंडरचा काळा बाजार थांबवून काळा बाजार करणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी, गॅस बुकिंग 25 दिवसाची अट शिथिल करण्यात यावी, वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावे, सरकारने सांगावे की परिस्थिती कधी सर्वसामान्य होईल, ज्याची केवायसी झालेली नसेल त्यांना गॅस सिलेंडर देण्यात यावे, अशा विविध प्रकारच्या मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर व मुद्रा मोदी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, माजी तालुका अध्यक्ष रतनभाऊ नाईक, तालुका महासचिव सुनील भाऊ बोदडे, उपसभापती प्रशांत अवसरमूल, बौद्ध महासभेचे अध्यक्ष जगदी हातेकर, विजय सातव, आझम कुरेशी, पार्वताबाई इंगळे, सुनीता हेलोडे, करुणा खंडेराव, बाबूराव तायळे, अरुण पारवे, विजयकुमार तायळे, रवींद्र नाईक, श्रीकृष्ण गवई, ॲडव्होकेट संदीप उगले, रवी जाधव, साहेबराव जाधव, संपादक उत्तम वानखडे, संतोष तिजारे, मंगल डोंगरदिवे, प्रमोद कोकाटे, अत्ताउल्ला खान, नाना डोंगरदिवे, दयाराम सोनोने, ज्ञानेश्वर कोकाटे, गुलाबराव आठवले, रामभाऊ तायळे, अक्षय वाकोडे, हरिदास वाघमारे, सुनील तायळे, विजय तायळे, नारायण पवार, सोहेल खान, संतोष भारसागळे, अमोल तायळे, शेकोजी दाभाडे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यामध्ये जो गॅस टंचाईचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि सरकार म्हणते सर्वसामान्य परिस्थिती आहे. आम्ही या महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो की परिस्थिती जर सर्वसामान्य असेल तर गॅस एजन्सी समोर शेकडो लोक त्या ठिकाणी रांगेत कसे का उभे राहतात. आणि आपण पाहिलं असेल की अकोला जिल्ह्यामध्ये एका वंचित बहुजन आघाडीच्या माजी सरपंचाचा त्या ठिकाणी एजन्सीच्या समोर रांगेत उभे असताना त्यांचा मृत्यू झाला. आणि वाशिममध्ये सुद्धा तसाच प्रकार झाला, इकडे खानदेशात सुद्धा तसाच प्रकार झाला. मग परिस्थिती जर सर्वसामान्य असेल तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं की हे एवढी गर्दी कशासाठी होतंय. तर आम्ही या सरकारला आणखी एक विनंती केलेली आहे की जो काळा बाजार या ठिकाणी गॅसचा चालू आहे तो सुद्धा तात्काळ बंद करावा. आणि हॉस्टेलमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्या ठिकाणी हॉस्टेलचं किचन सुद्धा बंद पडलेलं आहे गॅसच्या टंचाईमुळे. तर त्या ठिकाणी कम्युनिटी किचन हे सुद्धा सुरू करण्यात यावं. हे सुद्धा या ठिकाणी आम्ही या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकीला आज सर्वांनी साथ दिलेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जळगाव जामोद तालुक्यातील या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या ठिकाणी जो काही गॅस एजन्सीवर जो भ्रष्टाचार चालू आहे त्या ठिकाणी 2-2, 3-3 हजार रुपये दिले जातात आणि सामान्य माणूस हा लाईनमध्ये लागत राहते. 3-3, 4-4 दिवस त्याचा नंबर लागत नाही आणि जो पैसे देते आतमधून त्याचा नंबर आहे की नाही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ते एका तासात त्याला मिळतो. हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. हा भ्रष्टाचार बंद जर झाला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने त्या ठिकाणचा आहे की नाही हाफीस तोडला जाईल एवढं सांगतो. हा इशारा आहे माझा. आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे आम्ही कार्यकर्ते तुम्हाला सांगतो हा मी भ्रष्टाचार खपून घेणार नाही, हा सुद्धा इशारा आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी भीषण व भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. लहान सहान व्यापारी ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत जे व्यावसायिक आहेत ज्यांच्यासोबत गॅस सिलेंडर ज्या व्यवसायासोबत संलग्न आहेत असे संपूर्ण व्यापार हे आज रोजी बंद पडलेले आहेत. आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आमची प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला ही मागणी आहे की ताबडतोब एकीकडून आपण सांगत आहात की या महाराष्ट्रामध्ये गॅसचा तुटवडा नाही आणि दुसरीकडे गॅस एजन्सीच्या समोर रांगा लागलेल्या आहेत. त्या रांगेमध्ये लहान थोरापासून तर म्हाताऱ्यापर्यंत लोक हे उभे राहून घामाघूम होऊन वरून उन्हाळ्याचं टेम्परेचर त्यांच्या ज्यांना सहन होत नाही त्यामध्ये ते मृत्युमुखी सुद्धा पडत आहेत. अशी भयावह परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. या 15 दिवसाच्या आत याच्यावर जर शासनाने तोडगा काढला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने
याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडल्या जाईल, हा आमचा शासनाला गर्भित इशारा आहे. IT7 न्यूज, आवाज नव्या युगाची.